नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर इथं बघू शकता मेथीची भाजी. मेथीची भाजी तर सर्वांनाच येते आणि मेथीची सुकी भाजी खाऊन कंटाळलात, मेथीची डाळ खाऊन कंटाळलात, तर आज एक वेगळंच मस्त असं तुम्हाला करून दाखवणार आहे आई. आणि त्याला काय म्हणतात ते आता तुम्हाला रेसिपी करते वेळेसच कळेल. इतकी भारी होते ना ही रेसिपी, तर तुम्ही केल्यानंतरच बघा. रात्रीच्या वेळेस गरमी थंड वाजत राहते आपणाला, रात्रीच्या वेळेस जेव्हा थंडी वाजत असते ना, तेव्हा मस्त असं करायचं. गरम भातावर खा, भाकरीसोबत खा, कशात सोबतही खा, खूप छान लागते. तर आता मेथीची भाजी आईनं बारीक बारीक छान तोडून घेतलेली आहे. बघा असे काड्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. हे काय काड्या चांगलेच असतात, ते काही वाईट राहत नाही, पण भाजी केली तेव्हा चांगलं वाटत नाही म्हणून आईनं छान काढून घेऊन हे बघा ही कशी छान निर्मळ करून घेतली आहे भाजी. हे बघा अशा मेन कपडामध्ये ठेवत आहे आई भाजी, म्हणजे छान राहते. हे पण एक तुम्हाला टिप किंवा ट्रिक समजा. जे आपलं कॅरी बॅग असते त्याच्यात ठेवू नका, असं कापडी कॅरी बॅग मिळतात ना त्याच्यात ठेवा. खाल्लो तर शरीरालाही चांगलं आणि भाजी बिलकुल सुकत नाही तुमची. तर अशाच प्रकारे ठेवते आई फ्रीजमध्ये. तर तसं केव्हा तर ठेवते, जास्त वरीच ठेवते का तर थंडीचे दिवस आहेत. तर असं करून घ्या भाजी. आणि मग आता सुरुवात करते वेळेस तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे करते. आता ह्याला स्वच्छ पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि मग सुरुवात करूया भाजीला आपण. आई तर स्वच्छ पाण्याखाली धुवून घेत आहे. तुम्ही स्वच्छ धुवून घ्या. हीच तर भाजी म्हणू नका, कोणतीही पालेभाजी असली तर तिच्यामध्ये माती ते नसते. स्वच्छ धुवून घ्यायचं 2-4 पाण्याने. असं छान कधी बी पाण्याखाली धुवायचं, असं धुवून कशात बी प्लेटमध्ये काढायचं. ह्यालाच असं निचरायचं नाही, म्हणलं तर ती माती बुडाला जाऊन बसते आणि आलामत वरची भाजी येते. तुम्हाला मी काढल्यानंतर दाखवते कशा प्रकारे धुवत आहे बघा. असं हातानं करून धुवून घ्यायचं, म्हणजे पानाची माती पूर्ण निघून जाते. 2-4 पाण्याने धुवून घे. पहिलं 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे, तर चौथं पाणी जरासं स्वच्छ आहे, तरी याच्यामध्ये कुठेतरी माती असते. तुम्ही बघा थोडी दिसते. आई पहिल्यांदा धुतली होती म्हणून ह्याच्यामध्ये जास्त नाही, कुठे तर तुम्हाला थोडे बारीकशे कण दिसत असतील. तर असं स्वच्छ धुवून घ्या. सर्वांना धुवायला येते तरी मी दाखवत आहे. भाजी करायला घेऊया. छान मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे. हे हरभऱ्याचं पीठ आहे, म्हणजे चण्याचं पीठ. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं दही टाका. तुम्हाला न आवडलं तर न टाका, पण दही टाकलं तर चव खूप छान येते. आणि बघा तुम्ही किती छान होते. दह्याला स्किप करू नका. बघा थोडंसं टाका दही, तसं काही नसते. छान होते, एकदम मस्त होते. मेथीचं आळण म्हणतात ह्याला. तर आई आता तुम्हाला मेथीचं आळण करून दाखवणार आहे. पाणी टाकून मस्त ह्याचा घोळ करून घेणार आहे आई. छान पातळसारखं घोळ करून घ्यायचा ह्याचा. खूप छान होते. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी करा, पण आता करते वेळेस दाखवते तुम्हाला मी. हे बघा असं गाठी छान मोडून घ्यायच्या त्याच्या सर्व. हे बघा असं छान मोडून घेतली आहे ना गाठी. छान झाले का नाही मग एक जीव मस्त. काय फोडणीची तयारी. छानपैकी तेल तापलेलं आहे, तर बघू शकता. आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण राई आणि जिरा. केव्हाही पहिल्यांदा राई टाकायची आणि पुन्हा जिरा. केव्हा होते आपल्याच हाताने चूक, पण पहिल्यांदा राई आणि पुन्हा जिरा टाकायचं. आपण जिरा आणि मस्तपैकी लसण टाकून घ्यायचं. छान दोन्ही तळलं, छान चटकू द्यायचं. जास्त तेल तापलेलं होतं म्हणून जिऱ्याच्या लगेच नंतर आईने लसण टाकून घेतलेलं आहे. तशी हिरवी मिरच्याही टाकत आहे, कुणाला खाऊ वाटले तर खातात म्हणून. खूप उडत आहे ह्याच्यामध्ये टाकूया आपण मेथीची भाजी. बघू शकता किती धिंगाणा करत आहे. तरी मेथीची भाजी टाकून घ्यायची. धुवलेली असल्यामुळे ती जराशी पाणी उडवत आहे. तुम्ही धुवून थोडं वेळ झालेला असलं तर होत नाही, जपून करायचं. आता मेथीची भाजी आता उडणार नाही. आता छान फिरवून घ्यायचं मस्तपैकी. छान मिक्स करून घ्यायची असं भाजी होतो ना तिथंपर्यंत प्रोसेस करायची. मग थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता भाजी छान चोपल्यासारखी झाली आहे. हे हिरवं मिरचू म्हणलं तर आपलं जे हिरवी मिरची लसणचं जे ठेसा असते ना ती टाकून घ्यायचं. तुम्ही ताजा ठेसाही करू शकता. आईने आत्ताच थोड्या वेळासाठी केलेला आहे खाली, त्यामुळे तसं दिसत आहे तुम्हाला. असं करून टाकायचं, इथंच टाकायचं मेथीमध्ये. त्याला किती सुंदर छान वाटत आहे भाजी. ही अशी खाऊ शकतो आपण, पण आता ह्याला एक छान ट्विस्ट देणार आहे आई ह्याला. बघा आता तुम्ही किती भारी होते. जे आपण करून घेतलेला आहे ना पिठाचा घोळ, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता ह्या मेथीच्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं. खूप छान एकदम असं मस्त फोडणी बसलेली आहे. घर भरून मेथीच्या भाजीचा आणि लसणाचा सुवास येत आहे. तर बघा आता हे असं टाकून घ्यायचं मेथीचं आळण. ह्याला म्हणतात मेथीचं आळण. गावाकडं रात्रीच्या जेवणामध्ये हे नक्की बनवतात, का तर सर्वात सोपं आणि फटाफट बनणारं आहे हे. जास्त उशीर लागत नाही, सर्वांचं पोटभरीचं जेवण होतं याच्यामध्ये.
आता याच्यामध्ये तुम्हाला जर टाकू वाटलं तर पाणी घालू शकता थोडंसं, तुम्हाला जर ॲडजस्ट करायचं असलं तर. पाणी टाकत आहे आईनं गरम पाणी केलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर गरम पाणीच टाका म्हणजे चव बिघडणार नाही त्याची. हे बघा असं जणांना म्हणलं तर बसवायसारखी भाजी करावं लागते. तर आता काही जण म्हणतील इतकी जास्त करायची का, तरी लागते सर्वांना म्हणून करावं लागते. तर असं छान बघू शकता किती सुंदर. आता याला छान रटरट शिजू द्यायचं. मला तर जे पिठाचा कच्चेपणा आहे तो दूर होतो. आणि मग आता ह्याच्यामध्ये आई टाकणार आहे मीठ चवीनुसार. बघू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची, जी फोडणीमध्ये टाकलेलं नाही. तरी लक्षात ठेवा, का तर फोडणीत मेथीची भाजी होती ती कडू होईल म्हणून आईने हळद टाकलेली नव्हती, आता पिठात टाकलेली आहे. नाहीतर मेथीच्या भाजीवर टाकू नका, जास्त कडू लागेल. लहान मुलं सुद्धा ही भाजी आवडीनं खातील. तुम्ही देऊन बघा त्यांना एक वेळेस. किती सुंदर झालेला आहे. आता आपण ह्याला छान रटरट शिजून घेऊया, मग तुम्हाला दाखवते पुढली प्रोसेस. तुम्हाला आवडली तर ती करा, न आवडली तर न करा. इतवरही करून तुम्ही खाऊ शकता. पण आता आई पुढली प्रोसेस करणार आहे याची. आपल्याला आहे आणि मस्त त्याच्यात जिरा टाकून घेतलेला आहे. आणि हे बघा लसण आई किती छान मस्त चिरून घेतले आहे लसण. आता ते लसणही टाकून घ्यायचं मध्ये. एकदम पंजाबी स्टाईल रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी असते की नाही तशी होणार आहे. बघा लाल मिरच्या टाकू शकता तुम्ही, बेडकी मिरची टाका, काही टाका. हे मस्त होते, तडका एकदम भारी बसतोय. बघा तुम्ही रटरट शिजवणं म्हटलं तर कसं अशा प्रकारे छान मधून असं फुगे जे बुडबुडे येत आहेत तशी येऊ द्यायचं. हे बघा तिकडे तडका होत आहे. आता ती तडका आपण घेऊन ह्याच्यामध्ये आई मस्त टाकणार आहे. खूप छान, सगळे बोटं चाटून खातील इतकी छान भाजी होते ही. नक्की करा, सगळे खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत. हिवाळ्याचे दिवस नवनवीन छान राहते मेथीच्या भाजीचं. शरीराला बी चांगलं आणि तोंडालाही वेगवेगळं चव देणार आहे. तर बघा का आता ह्याच्यामध्ये आपण तडका टाकूया. बघा तडका ह्याच्यामध्ये मस्त बघा किती छान एकदम मस्त लागतो. असा तडका दिला ना जर असं बरं लागते छानपैकी. हे बघा आता किती छान छान चमच फिरवून घ्यायचं. आपली झारा जे असतो की नाही ते फिरवून घ्यायचं. मस्त भाजी आता शिजलेली आहे, जेवण्यासाठी रेडी. पहिलं भाकरी चपात्या जी आहे ते तुमचे करून ठेवा, भाजी करा आणि सरळ ताटात वाढून घेऊन जेवायला बसायचं बस. मग आवडली का ही भाजी, भाजी म्हणू शकता, आळण म्हणू शकता, काही म्हणायला तुमची निवड आहे, तुमची आवड आहे. तुम्ही काय म्हणता तेही मला नाव सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये. थोडंसं आईमध्ये गूळ टाकणार आहे थोडीशी चव येण्यासाठी, तुम्हीही टाका आवडलं तर. आणि मस्तपैकी खावा रात्रीच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये केव्हाही करून खावा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. किती मस्त झालेली आहे एकदम भाजी तयार झालेली आहे. आता आपण जेवायला घेऊया छानपैकी. इथं घेतलेली आहे पोळी, म्हणलं तर आपली चपाती, आणि सोबतीला मस्त कांदा घ्या आणि छानपैकी ह्या भाजीचा आस्वाद घ्या. आणि कशी झाली होती ते मला नक्की सांगा तुम्ही केल्यानंतर.